मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. आजकाल तू सिरियलमध्ये तर फेमस आहेसच, तशीच तू इन्स्टा असेल किंवा फेसबुक असेल याच्यावरती जबरदस्त योगा रील्स तुझी सॉलिड ट्रेंडिंग असतात. सो काय म्हणशील त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की अगेन प्रामाणिकपणा आहे आपलं. आपण कलाकार आहोत आणि फिट दिसणं हे आपलं काम आहे असं मला वाटतं. आणि माझा वैयक्तिक असं एक मत आहे की मी ऍक्टर असते किंवा नसते, किंवा तुम्ही ऍक्टर असा किंवा नसा, यू शुड लुक प्रेझेंटेबल. तुम्ही छान दिसावं, का नाही दिसावं. म्हणजे कोणी जाड आहे म्हणजे अरे का जाड असं माझं म्हणणं नाहीये, पण आपण छान दिसावं अशा मताची मी आहे. आणि बेसिकली तुमचं शरीर आहे, तुम्ही त्याला पॅम्पर करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही त्याला नीटनेटकं ठेवायला पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही म्हणजे आरोग्याची काळजी हे पण त्याच्यात जोडीला. बरोबर. सो आता बोलूया थोडस तुझ्या त्या रील्स कडे. सॉलिड व्ह्यूज असतात तुझ्या रील्सला, आवडतात सगळ्यांना बघायला. आणि योगाचे विविध प्रकार तू सांगत असतेस. तू काय योगा कोर्स केलास? काय मी योगा अष्टांग योगा केलंय. अच्छा. रीमा वेंगुर्लेकर माझी ट्रेनर आहे, तिच्याकडे. आणि मी असे व्हिडिओ टाकण्यामागचं कारण सांगू का? मला खूप आपल्या इंडस्ट्रीमधून सुद्धा असतील किंवा कमेंट्स मधनं नॉर्मल बायका पण मला सांगतात की तुम्ही खूप मोटिवेशनल आहात. मी म्हणजे असे इन्स्पायर होते तुमचे रील्स बघून. खूप कॉम्प्लिकेटेड असतात तुझ्या त्या गोष्टी. तर ते मला हो, पण कधी काही रील्सला मी बिगिनर्ससाठी पण टाकते. सो मला काय वाटतं की एवढ्या सगळ्या माझ्या प्रयत्नांमधनं काही नेमक्या 5-10 बायका जरी मोटिवेट होऊन इन्स्पायर होऊन त्यांनी योगा सुरू केला ना, तर माझं ऑलरेडी मला बरं वाटतं की चला कोणीतरी मनावर घेते. कारण की मी स्वतः बघितले, माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत बघितले, मी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बघितलंय, गिवअप केलं जातं बाळ झाल्यानंतर. मग तो कंटाळा येतो, किंवा त्या डिलिव्हरीतनं बाहेर पडल्यानंतर मग ते वजन वाढतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, मग नंतर मग क्रेविंग होतं आणि खूप बदल होतं तुमच्या शरीरामध्ये. तिथे जर तुम्ही स्वतःला जर कंट्रोल नाही केलं, जसं मी रुबेन 2 महिन्याचा होता तेव्हापासून मी बॅक टू, माझं असं झालं 62 काटा पोचलेला आहे, परत मला 50 पर्यंत पोचायचं आहे. हे मी टार्गेट ठेवलंच होतं आणि माझं ते झालं. मी तिथे मलाही कंटाळा यायचा, अरे आत्ताच डिलिव्हरीतनं उठले, मला झोप येते, माझं हे सगळं माझं व्हायचं. पण जमाव कुठेतरी मी स्वतःलाच पुश करायचं की नाही माधवी, झोप नंतर झोप, योगा झाल्यानंतर झोप, 1 तास चालल्यानंतर झोप, काही फरक नाही पडत, योगा नाही मिस झाला पाहिजे. सो हे मी स्वतःलाच पुश करायचंय. मग मी परत आहे त्या ह्याच्यामध्ये 50 याच्यामध्ये आले. माझा 50चा काटा मी परत बघितला. आणि मी सांगू का, मी बालिशपणा केलेला आहे. म्हणजे मी स्वतःचा फोटो बिटो असे ठेवायचे, बघायचे की हा ड्रेस मला परत व्हायला पाहिजे, वॉलपेपरवर हाच परत व्हायला पाहिजे, काय झालंय, नाही परत बारीक व्हायचंय. हे सगळे प्रयत्न मी, आणि ऑफकोर्स मला आवडतंही. आपण स्क्रीनवर सुद्धा कोणाला आवडणार नाही ना मॅम की आपण बारीक आहोत. अरे अजूनही आपली तब्येत तशी आहे, तशी 10 वर्षापूर्वी जशी होती तशीच आपण, ती साईज आहे, बिकॉज ऑफ दॅट. साईज ही तशीच आहे, बरं वाटतं बघायला. सो ते समाधान कोणाला मिळते? आपल्यालाच मिळतंय ना. मग त्याच्यासाठी योगा सारखा दुसरा एक्सरसाइज म्हणजे आहेच, भरपूर आहेत, तसं काही नाही. जिम करा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि 80% तुमच्या कंट्रोल वरती आहे. म्हणजे खूप बायकांना मी असं बघितलं, नाही ना बाबा आम्ही वी आर फूडी, आम्ही खाण्यासाठी, आमचा खाण्यासाठी जन्म झालेला आहे, हे सगळंच मान्य आहे. कोणीच फोर्स करत नाहीये तुम्हाला की तुम्ही खाऊ नका. अरे खरंच क्रेविंग होते, बिनधास्त खा, जे पाहिजे ते खा. फक्त माझं म्हणणं असतं त्याला एक वेळ असू द्या. तुमच्या पोटाला जठर जे आहे तर तसं ट्रीट करा. त्या पोटाला डस्टबिन समजू नका की तुम्ही कधीही वाटलं, मला 2 वाजता वाटलं वाव मला ना असं प्रॉन्स बिर्याणी खावीशी वाटते, 2 वाजता हो मला क्रेविंग आलंय 2 वाजता प्रॉन्स बिर्याणी रात्री, तर मग नंतर मग ऍसिडिटी होते. मग होणारच ना, तुम्ही त्याच्यावर अत्याचार करताय. म्हणजे मला असं म्हणायचं त्याचीही एक वेळ आहे आराम करायची, तीही करू दे. खावंच वाटायचं तुम्ही सकाळपासून खा, सकाळी उठल्यानंतर तुम्ही बरं उत्तम फूड खा तुम्ही, शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्स भिजवलेले, जे मी स्वतः करते. अंजीर, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, मनुका हे सगळं भिजत टाकते. सुरुवातच तुमच्या शरीराची पौष्टिक गोष्टींनी होऊ दे. तुमचा मेंदू पण पौष्टिक गोष्टींकडे जास्त दिवसभर लक्ष केंद्रित करेल. तू काय सुरुवात आपल्या
प्रेक्षकांना की हे खा, हे नका खाऊ? नॉर्मली सगळ्यांनाच माहिती आहे तसं म्हणा, तळकट खाऊ नका, ब्रेड खाऊ नका, डीप फ्राय साखर खाऊ नका, हे सगळ्या गोष्टी तर आता कॉमन झाल्या. पण तू तुझ्या बाबतीत काय खास पाळतेस? मी खरं सांगू का, मी भातही खाते, मी सगळं खाते, मी काही खात नाही अशातला भाग नाही. मला 2-2, 3-3 तासाने भूक लागते. म्हणजे तुम्ही मगाशी बघितलं असेल, मी चहा बरोबर मला बिस्किट खायला आवडतं, मी खाल्लं, मला ते आवडतं. तर प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी वेगळी असते. कोणाला एक बिस्किट खाल्ल्यावर फरक पडत नाही, तर कोणाला 1-2 बिस्किट खाल्ली की लगेच फरक पडतो, की तो वजनामध्ये लगेच दिसून येऊ शकतो. तर ते माझं टचवूड देवाची देणगी आहे की माझं BMR खूप स्ट्रॉंग आहे. बेसिकली BMR आणि जेनेटिक्स आहेत. आणि त्यातून मी एकदम सिम्पल डाएट सांगायचं झालं तर मी सांगेन की एक तर सकाळी उठल्यानंतर जी सुरुवात कराल ना, ती चहाच्या आधी पण काहीतरी चांगलं पौष्टिक खा. मग ते फ्रूट असेल, मग ते ड्रायफ्रुट्स असतील, काहीही तिथून सुरुवात करा. लिंबू पाणी आणि हनीने सुरुवात करा. खूप ऑप्शन्स आहेत. आणि नंतर मग चहा प्या. बिस्किट पाहिजे बिस्किट पण खा, मग चहामध्ये साखर कमी टाका, नाही तर मग मस्तपैकी एक चमचा भरून साखर टाकून फक्त चहा प्या. बॅलन्स करा. प्रॉपर ब्रेकफास्ट हा झालाच पाहिजे. आजही मी बघते 12-12 वाजेपर्यंत लोक ब्रेकफास्टच करत नाहीत, खातच नाहीत. पण आजकाल इंटरमिटंटचा पण जमाना आलेला आहे. प्रत्येकाचा पॅटर्न आहे किंवा माझं 2 दिवस टिकलं फक्त इंटरमिटंट. आपल्याला सवय नाही, मला 2 दिवस टिकलं. म्हणजे तिसऱ्या दिवशी मला असं झालं 9:30 झाले, काटा पुढे जातो, कधी एकदा 10:30, कधी एकदा 11-11:30 काट्याला परत जाऊन बघायची, तेवढाच आहे काटा. कारण आहे मॅम, कारण की आपल्याला लहानपणापासून उठल्यावर ब्रेकफास्ट करायची सवय आहे. तुम्ही इतक्या वर्षांची सवय पटकन तोडायला गेला तर तुमची बॉडी एक्सेप्टच नाही. 2 दिवस म्हटलं नो कांचन, नो 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 असं करून 2 दिवस टिकलं. पण मॅम इंटिमेटला मला माहित नाही, ही डाएट पद्धत 16 hours यू शुड नॉट ईट. मला तर नाही जमू शकत ते. पण ते चूक आहे असंही म्हणता येणार नाही. त्याच्या मागे ही डॉक्टर जर मला सांगतात तर त्याच्या मागे नक्कीच कारण. म्हणजे दिवसातून तुम्ही 2दाच खायचं. हो, आणि मग ते पण जे पाळू शकतायत त्यांनी करावं. मी ते नाही पाळू शकत, कारण की मला सकाळी उठल्यावरती 8, 8:30, 9 वाजता हेवी ब्रेकफास्ट लागतो. नाही, आणि वेन यू आर इन द प्रोफेशन, आता तुझं ऍक्टिंगचं प्रोफेशन आहे, तुला तुझ्या घरातून निघून तिथे जायचं, परफॉर्मन्स करायचा, इट्स रिक्वायर्स लॉट ऑफ एनर्जी, नॉट ओनली फिजिकल एनर्जी, मेंटल एनर्जी ऑल्सो. आणि मग काय होतं, यू शुड इट लिटल स्वीट्स ऑल्सो. कारण नाहीतर मग इथला मेंदू असतो, त्याला मेंदूला बेसिकली स्वीट्स खूप आवडतात. सो त्यामुळे आपण बघ, कधी पण हे झालं, जरा माणसाला चक्कर आली, काय झालं की लगेच त्यांना शुगर आणि हे ते वगैरे पाणी म्हणजे घालून तुम्ही देतो, लिंबू पाणी देतो म्हणा, किंवा थोडं मीठ आणि शुगर घालून देतो, बिकॉज इट रिक्वायर्स फॉर युअर मेंटल हेल्थ ऑल्सो, फॉर युअर फिजिकल हेल्थ ऑल्सो. सो त्यामुळे ते म्हणजे काय म्हणायचं, ते तू म्हणालीस तसं जे करू शकतात तेच करू शकतात. आणि मी तर नाही, म्हणजे मला दुपारी जेवायला पण व्यवस्थित लागतो. मी प्रॉपर ब्रेकफास्ट करते आणि जेवताना सुद्धा भाकरी किंवा पोळी यापैकी एक काहीतरी असतं. ग्लुटेथॉन वगैरे ते सगळं काय ग्लुटेथॉन फ्री, मला तसं काहीच नाहीये. मला त्यातलं कळतही नाही, मी फ्रँकली सांगते, मला त्यातलं कळतही नाही आणि मी त्याच्या मागे जातही नाही. आजकाल बाजारामध्ये प्रॉडक्ट्स मिळतात ग्लुटेथॉन फ्री वगैरे, पण मी त्याच्या मागे नाही माझा हट्ट धरला कधी, कारण की माझं असं म्हणणं होतं की लहानपणापासून मी जे खात आले तेच मला खायचंय. त्यात मला त्या पॅटर्न मध्ये काही बदल नाही करायचंय, कारण की ते मला सूट होतं कुठेतरी. त्यामुळे मी ते माझं आपलं ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, टी टाइमच्या वेळेला काहीतरी खाणं, परत 6-7 वाजता डाएटचं काहीतरी फूड खायचं, 7-7:30 वगैरे जेवून घ्यायचं की विषय संपला. किती वाजता, किती तास योगा करतेस? मी तासभर, खूपच लवकर कॉल टाइम, खूपच लवकर कॉल टाइम असेल तर अर्धा तास का होईना केला पाहिजे. किमान सूर्यनमस्कार तुम्ही घाला, काहीच तुम्हाला जर नसेल करता येत तर. किती घालते? हे मी एक पॉइंट असा आला होता, मी 108 सूर्यनमस्कार करायचे. हो, तू 108? मी तर 8 पण नाही घालू शकत. नाही असं वाटतं मॅम, कारण की आपल्याला सुरुवातीला आपल्या बॉडीचा कंट्रोल नसतो किंवा कंट्रोल माहित नाही आपल्याला किती आपलं वजन आहे, किती झेपू शकतो. पण एकदा त्याचा अंदाज आला, जजमेंट आला की आपण ते हळूहळू करत वाढवले पाहिजे.